नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर भीती, गूढता आणि खूप सारे प्रश्न निर्माण करतो. विषय आहे दैवी न्याय. आपल्या एका श्रोत्याने काही स्रोत पाठवले आहेत आणि त्यात याबद्दल एक वेगळंच चित्र रेखाटलंय. मला तर ते एखाद्या मोठ्या कोड्यासारखं वाटलं. आज आपण तेच कोडं उलगडणार आहोत. एक-एक तुकडा जोडून पाहूया, की या न्यायाचा पाया काय आहे, तो कोणाला लागू होतो आणि शेवटी हे चित्र पूर्ण झाल्यावर दिसतं तरी कसं? हो. आणि या स्रोतांनुसार ना, या संपूर्ण कोड्याच्या केंद्रस्थानी एकच संकल्पना आहे. ती म्हणजे दुसरा देवपुरुष. या स्रोतांमधली मांडणी अशी आहे, की ते प्रेमाच्या आज्ञेनुसार विश्वावर राज्य करतात. पण गंमत म्हणजे हीच प्रेमाची आज्ञा त्यांच्या न्यायाचा आधारही बनते. आणि या न्यायाचा शेवट होतो अग्नीच्या सरोवरात, ज्याला दुसरा मृत्यू असंही म्हटलं गेलं आहे. म्हणजे ही दोन टोकं एकमेकांना कशी जोडली आहेत हेच तर समजून घ्यायचंय. चला तर मग या स्रोतांच्या आधारे या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा न्याय नक्की कशाच्या आधारावर केला जातो? शिक्षा देण्याचं कारण काय? पाया अगदी साधा आहे, पण त्याचे परिणाम खूप खोल आहेत. या स्रोतांनुसार न्यायाचा आधार आहे प्रेमाची आज्ञा. म्हणजे इतरांवर प्रेम करा, त्यांच्यावर अन्याय करू नका. सोपं आहे. जे या नियमाचं उल्लंघन करतात त्यांना गुन्हेगार मानलं जातं आणि ह्या स्रोतांमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलंय की अशा सगळ्या गुन्हेगारांना अग्नीच्या सरोवरात जाळलं जाईल. यात फक्त माणसंच नाहीत, तर सैतान, खोटा संदेष्टा आणि अशी प्रत्येक व्यक्ती ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही, त्या सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे न्यायाचा संबंध थेट आपल्या कृतींशी आहे. पण या स्रोतांमध्ये पुढे विश्वासाचा म्हणजे बिलीफचा पण उल्लेख आहे. मग या दोन्हींचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त चांगल्या कृती पुरेशा नाहीत का? खूप महत्वाचा पॉइंट आहे. या स्रोतांमध्ये येशूच्या शब्दांचा संदर्भ दिलाय, जिथे ते म्हणतात, जर तुम्ही विश्वास ठेवला नाही की मी तोच आहे, तर तुम्ही आपल्या पापांमध्ये मराल. पण त्याचवेळी ते असंही म्हणतात की ते जगाचा न्याय करायला नाही, तर तारण करायला आले आहेत. हे थोडं वर्विंग वाटते. म्हणजे एका बाजूला विश्वासावर एवढा जोर आहे आणि दुसऱ्या बाजूला ते न्याय करायला आले नाहीत असं म्हटले. मग न्याय होतो कसा? इथेच तो गुंता उलगडतो. स्रोतानुसार जे त्यांचे शब्द नाकारतात ना, त्यांचा न्याय ते शब्दच करतात. कारण ते शब्द त्यांचे स्वतःचे नसून त्यांना पाठवणाऱ्या पित्याने दिलेले आहेत. म्हणजे व्यक्तीचा अविश्वासच तिच्या न्यायाचं कारण बनतो. कृती आणि विश्वास इथे वेगळे नाहीत. अविश्वासामुळे पापाची भावना तशीच राहते आणि त्यातूनच चुकीच्या कृती घडतात. अग्नीचं सरोवर हे ऐकूनच अंगावर काटा येतो. मला वाटतं अनेक श्रोत्यांच्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहत असेल. पण या स्रोतांमध्ये याचं वर्णन शब्दशः घ्यायचंय की हे एक प्रतीक आहे? स्रोतांमध्ये याचं वर्णन खूप रूपकांच्या माध्यमातून केलंय, ज्यामुळे ते अजूनच भयावह वाटतं. उदाहरणार्थ, एका ठिकाणी म्हटलंय, तिथे किडे मरत नाहीत आणि आग विझत नाही, प्रत्येकाला अग्नीने खारवले जाईल. दुसरं एक शक्तिशाली रूपक आहे गहू आणि तणसाचं. चांगलं धान्य म्हणजे गहू कोठारात जमा होईल, पण निरुपयोगी तणस ते न विझणाऱ्या आगीत जाळलं जाईल. यावरून असं दिसतं की ही आग केवळ शिक्षेचं नाही, तर जे अयोग्य आहे त्याच्या कायमच्या नाशाचं आणि कदाचित शुद्धीकरणाचंही प्रतीक आहे. ठीक आहे, म्हणजे न्यायाचा पाया कृती आणि विश्वास यावर आहे. पण आता मला हे जाणून घ्यायचंय की हा न्याय कोणाकोणाला लागू होतो. साहजिकच वाटतं की जे विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठीच असेल. पण तसंच आहे का? आणि इथेच या स्रोतांमधला सगळ्यात धक्कादायक आणि आश्चर्यकारक मुद्दा समोर येतो. या स्रोतांनुसार ज्यांना एकदा पापांची क्षमा मिळाली आहे, ते सुद्धा या न्यायाच्या कक्षेबाहेर नाहीत. एक मिनिट थांबा. म्हणजे काय? ज्यांना क्षमा मिळाली आहे, जे मार्गावर आहेत, त्यांनाही न्याय होणार, हे कसं शक्य आहे? हो, या स्रोतांची मांडणीच तशी आहे की जर एखादी व्यक्ती क्षमा मिळाल्यानंतर मार्गातून भरकटली, तिने धर्मत्याग केला किंवा तिचा विश्वास नष्ट झाला, तर तिला मिळालेली क्षमा रद्द केली जाते. रद्द केली जाते? म्हणजे एकदा मिळालेलं तारण हे काही लाईफटाईम गॅरंटी नाही आहे. हे तर खूप मोठं विधान आहे. अनेक प्रचलित समजुतींच्या अगदी विरुद्ध. याचा अर्थ विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे व्यक्तीवर आहे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. अगदी तसंच. तुम्ही याला असं समजू शकता की जसं एखाद्या स्पर्धेत तुम्ही पात्र झाला आहात, पण अंतिम विजय मिळवण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत शर्यतीत टिकून राहावं लागेल.
मध्येच शर्यत सोडली तर तुमची पात्रता रद्द होते. या स्रोतांनुसार शेवटपर्यंत विश्वास टिकवला की नाही याचा अंतिम निकाल श्वेत सिंहासनाच्या महान न्यायाच्या दिवशी लागतो. हे तर खूपच गंभीर आहे. ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी स्रोतांमध्ये काही उदाहरणं किंवा रूपकं वापरली आहेत का? हो, 2 खूप समर्पक रूपक आहेत. पहिलं म्हणजे मळणीचं खळ. चर्चला दुसऱ्या देवपुरुषांचं मळणीचं खळ म्हटलं आहे. जसं खळ्यात धान्य आणि तणस वेगळं केलं जातं, तसंच चर्चमध्ये बोलावलेल्यांपैकी कोण खरंच गहू आहे आणि कोण फक्त तणस आहे हे न्यायाच्या दिवशी सिद्ध होईल. आणि साहजिकच तणसाचा शेवट अग्नीच्या सरोवरात होतो. आणि दुसरं रूपक कोणतं आहे? दुसरं रूपक आहे जमीन आणि पाऊस. इथे देवाचं वचन हे पावसासारखं आहे आणि माणसं जमिनीसारखी. जर देवाच्या वचनाचा पाऊस पडून जमिनीवर चांगल्या भाज्या म्हणजे पवित्र आत्म्याची फळं उगवली तर आशीर्वाद मिळतो. पण जर त्याच पावसाने फक्त काटे आणि तण म्हणजे देहाची कामं उगवली तर त्या जमिनीचा शेवट जाळण्यात होतो. याचा सरळ अर्थ असा की ज्यांना क्षमा मिळाली आहे त्यांच्याकडून फक्त विश्वासच नाही तर त्या विश्वासाला साजेशी फळं म्हणजे चांगली कामं अपेक्षित आहेत. म्हणजे या न्यायाच्या कक्षेतून कोणीच सुटत नाही, अगदी विश्वास ठेवणारी सुद्धा. हे खरंच धक्कादायक आहे. पण मला आता हे जाणून घ्यायचंय की ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी घडते. म्हणजे हा न्याय पडद्याआड होतो की सर्वांसमोर? या स्रोतांनुसार ही प्रक्रिया पूर्णपणे सार्वजनिक आहे. दुसरा देवपुरुष हा न्याय सर्वांसमोर उघडपणे करतात. यालाच श्वेत सिंहासनाचा महान न्याय असं म्हटलं गेलं आहे. तिथे सर्व लहान थोर त्या सिंहासनासमोर उभे राहतील आणि त्यांच्या कर्मांची पुस्तकं उघडली जातील आणि त्यानुसार त्यांचा न्याय केला जाईल. पण हे सगळं इतकं सार्वजनिक का? यामागे काही विशेष कारण आहे का? गुपचूप न्याय का नाही केला जात? हे कारण खूप महत्वाचं आहे आणि ते थेट सृष्टीच्या पूर्णतेशी जोडलेलं आहे. या स्रोतांनुसार हा न्याय सार्वजनिक असण्याचं कारण म्हणजे सर्व सृष्टीला, प्रत्येक अस्तित्वाला न्यायाचं कारण समजावं. देवाचा न्याय योग्य, निष्पक्षपाती आणि अचूक आहे हे सर्वांना पटलं पाहिजे. जर न्याय गुप्तपणे झाला तर सृष्टीला तो कधीच कळणार नाही आणि त्यांच्या मनात देवाच्या न्यायाबद्दल एक शंका कायम राहील. आणि जोपर्यंत ही शंका आहे तोपर्यंत सृष्टीची निर्मिती पूर्ण होऊ शकत नाही. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा न्याय फक्त गुन्हेगारांसाठी नाही तर साक्षीदारांसाठी आहे. आता शिक्षेबद्दल बोलूया. सगळ्यांना एकसारखीच शिक्षा मिळते की त्यात काही फरक असतो? या स्रोतांमधनं असं दिसतं की शिक्षेमध्ये फरक असू शकतो. सगळ्यांना सारखी शिक्षा नाहीये. उदाहरणार्थ, ज्याने जास्त पापं केली आहेत त्याला जास्त शिक्षा होईल आणि ज्याने कमी त्याला कमी. एका ठिकाणी असा संदर्भ आहे की ज्या नोकराला मालकाची इच्छा माहीत असूनही तो ती पूर्ण करत नाही त्याला जास्त मार बसेल. याची तुलना अशी केली आहे की जसं जास्त तेल असलेली वस्तू जास्त वेळ जळते तसंच काहीसं. आणि या शिक्षेचा उद्देश काय आहे? पश्चाताप घडवून आणणं की व्यक्तीला सुधारण्याची संधी देणं? नाही, आणि हा मुद्दाही अनेकांना कठोर वाटू शकतो. या स्रोतांनुसार शिक्षेचा उद्देश पश्चाताप नाहीये. शिक्षा भोगल्यानंतर गुन्हेगार देवावर प्रेम करू लागणार नाही. उद्देश आहे पापाची किंमत चुकवणं, हिशोब पूर्ण करणं. त्यानंतर त्यांचं अस्तित्वच संपून जाईल, ते अस्तित्वहीन होतील अशी शक्यता वर्तवली आहे. म्हणजे पश्चातापाची संधीच नाही. हे खूप कठोर वाटतं. म्हणजे शिक्षा ही सुधारण्यासाठी नाही तर फक्त हिशोब चुकता करण्यासाठी आहे. या स्रोतांनुसार दयेला, मर्सीला इथे काहीच स्थान नाही का? न्यायाच्या त्या अंतिम क्षणी दयेची वेळ संपलेली असते असं या स्रोतांचं म्हणणं आहे. आयुष्यात दयेची आणि क्षमेची संधी मिळालेली असते, पण न्यायाच्या दिवशी फक्त हिशोब होतो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पाप कायमचं जळत राहत नाही. व्यक्ती शिक्षा भोगून अस्तित्वहीन होते, पण पापाला जाळणारं अग्नीचं सरोवर मात्र तोपर्यंत अस्तित्वात राहील जोपर्यंत शेवटचं पाप जळून जात नाही. तर मग या सगळ्या प्रक्रियेचा, या न्यायाचा, या शिक्षेचा अंतिम हेतू काय आहे? जर सुधारणा हा उद्देश नसेल तर मग यातून काय साध्य करायचंय? नक्कीच, हा केवळ शिक्षेपुरता मर्यादित विषय नाही. या न्यायाचा अंतिम उद्देश आहे पापाला समूळ नष्ट करणं. स्रोतांमध्ये म्हटलंय की दुसरा देवपुरुष जगात आले ते सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी. जेव्हा सृष्टीतून पापाची शक्यताच नाहीशी होईल, जेव्हा कोणाच्याही इच्छेत, विचारात पाप करण्याचा लवलेशही उरणार नाही, तेव्हा सृष्टीची निर्मिती पूर्ण होईल. हा या सगळ्याचा अंतिम हेतू आहे.
ग्रँड रिसेट आहे. मग मृत्यूचं काय? कारण पाप आणि मृत्यू यांचा नेहमी जवळचा संबंध मानला जातो. अगदी बरोबर मुद्दा. मृत्यू हा पापाचा परिणाम मानला जातो. त्यामुळे जेव्हा पापच राहणार नाही तेव्हा मृत्यूही राहणार नाही. या सृष्टीच्या पूर्णतेच्या प्रक्रियेत दुसरा देवपुरुष केवळ पापी लोकांनाच नाही तर मृत्यू आणि अधोलोक म्हणजे हेड्स यांनाही अग्नीच्या सरोवरात टाकून देतील. अशा प्रकारे पाप आणि मृत्यू या दोन्ही शत्रूंना कायमचं नष्ट केलं जाईल आणि सृष्टी खऱ्या अर्थाने तिच्या परिपूर्ण अवस्थेत पोचेल. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतो. जर दुसरा देवपुरुष हे निर्माते आहेत, त्यांच्यात इतकी शक्ती आहे, तर मग ते हे सगळं एका क्षणात का नाही करत? पापाला आणि मृत्यूला एका फटक्यात नष्ट का नाही करत? एवढी मोठी सार्वजनिक न्याय प्रक्रिया कशासाठी? हा खूप लॉजिकल प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्यांच्या दुहेरी भूमिकेत दडलेलं आहे असं स्रोत सांगतात. एकीकडे ते निर्माते आहेत आणि एका क्षणात सर्व काही नष्ट करू शकतात, पण दुसरीकडे त्यांनी स्वतःला मर्यादित करून एका सृष्टीचं क्रिएचरचं रूप घेतलं. म्हणून ते एका सृष्टीच्या रूपात एका प्रक्रियेद्वारे न्याय करतात. ते त्यांच्या पुनरुत्थित मानवी शरीराने न्यायाच्या आसनावर बसतात. ही संपूर्ण प्रक्रिया सर्व सृष्टी पाहते आणि त्यांना देवाचा न्याय पटतो. जर हे सगळं एका क्षणात गुप्तपणे केलं असतं तर सृष्टीला ते कधीच समजलं नसतं. त्यांच्या मनात कायमची शंका राहिली असती आणि निर्मितीचा उद्देश अपूर्ण राहिला असता. समजलं. तर आजच्या चर्चेतून आपण हे कोणं बऱ्यापैकी उलगडलं आहे. या स्रोतांनुसार दैवी न्यायाचा आधार प्रेमाची आज्ञा आहे, पण जो या प्रेमाच्या आज्ञेचं उल्लंघन करतो त्याला कठोर न्यायाला सामोरं जावं लागतं. हो, आणि हा न्याय फक्त अविश्वासूंसाठीच नाही तर विश्वास ठेवून मार्गावरून भरकटलेल्यांसाठीही आहे. एकदा मिळालेली क्षमा परत घेतली जाऊ शकते, हा या स्रोतांमधला एक महत्त्वाचा आणि धक्कादायक विचार आहे. आणि ही सगळी प्रक्रिया सार्वजनिक आहे, गुप्त नाही, जेणेकरून सृष्टीतील प्रत्येकाला देवाचा न्याय योग्य आहे याची खात्री पटावी. आणि या सगळ्याचा अंतिम हेतू केवळ शिक्षा देणं नसून पाप आणि मृत्यूला कायमचं नष्ट करून सृष्टीला तिच्या परिपूर्ण अवस्थेत पोचवणं आहे. बरोबर. आणि आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. या स्रोतांमध्ये असा दावा केलाय की सृष्टीच्या स्वतंत्र इच्छेची फ्रीविलची पूर्तता होण्यासाठी त्यांना देवाचा हा सार्वजनिक न्याय पाहणं आणि तो स्वीकारणं आवश्यक आहे. यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे, जर इच्छेच्या परिपूर्णतेसाठी वैश्विक न्याय आणि शिक्षेची प्रक्रिया पाहणं अनिवार्य असेल तर मग त्या इच्छेच्या मूळ स्वरूपाबद्दल हे काय सूचित करते? याचा अर्थ परिपूर्णता ही केवळ ज्ञानाने किंवा प्रेमाने नाही तर न्यायाच्या अपरिहार्यतेच्या साक्षीत्वाने येते का? विचार करा.